दसऱ्याच्या वेळी अशी घटना घडलेली आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। बैलांनी आपल्या मालकींसोबतचं काही केलेलं आहे ते पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। साताऱ्याच्या डोंगराळ भागात एक छोटंसं गावचं नाव होतं धरणगाव। पावसाळा आलं की गावच्या लोकांना एकीकडे हिरवाईचं सुख मिळे, पण दुसरीकडे धरणातून सोडलेल्या पाण्याची भीतीही सतवायची। त्या गावात सुमती नावाची एक मध्यमवयीन महिला राहत होती। तिचा नवरा काही वर्षापूर्वी आजाराने गेला। मुलं लहान होती, पण तिनं बैलांच्या मदतीने शेती कसत संसार चालवला। तिचे 2 बलदंड बैल नाथ्या आणि बाजी हे तिच्या जिव्हाळ्याचे साथीदार होते। गावात लोक असून म्हणायचे, सुमतीचं बैल म्हणजे तिची मुलं। ती त्यांची काळजी तितकीच घेई, त्यांना वेळेवर चारा पाणी, औषध, अंग चोळणं सगळं करत असे। पाऊस सतत सुरू होता। गावच्या नदीला पूर आला होता। नदीच्या काठावर असलेली शेतं पाण्याखाली गेली। संध्याकाळी अचानक धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याची बातमी आली। गावात गोंधळ माजला। सगळे आपापल्या घरात सुरक्षित पोहोचले, पण सुमती आपल्या गोठ्यातील बैलांना बाहेर काढण्यासाठी गेली। तिनं विचार केला, हेच माझं खरं धन आहे, मी यांना सोडून कसं जाऊ। गोठा नदीच्या जवळ होता, पाणी वाढत होतं। तिनं बैलांना बांध सोडून त्यांना बाहेर आणलं, पण एवढ्यातच जोराचा लोंढा आला आणि ती स्वतः वाहून जाऊ लागली। पाणी एवढं प्रचंड होतं की सुमती काही क्षण शुद्ध हरपून वाहत चालली। तिच्या तोंडातून हाका फुटत होत्या। गावकरी दुरून पाहत होते, पण कुणीही जाऊ शकत नव्हतं। त्या क्षणी काहीतरी अद्भुत घडलं। नाथ्या आणि बाजी ते बैल पाण्यात उडी मारून सुमतीकडे धावले। नाथ्यानं आपल्या शिंगानं तिच्या ओढणीचा कड धरला आणि बाजीनं खांद्यानं तिला आधार दिला। दोघे तिला पुराच्या पाण्यातून बाहेर ओढू लागले। पाण्याचा वेग एवढा होता की माणसाला तग धरणं अवघड होतं, पण ते दोन्ही बैल जीवाच्या आकांतानं पोहत राहिले। कधी ते वाहून जात होते, कधी सुमतीच्या अंगावर लाट आदळत होती, तरी नात्या आणि बाजी हार मानायला तयार नव्हते। शेवटी काही अंतरावर जमिनीचा उंच भाग आला। त्या भागावर त्यांनी सुमतीला ढकलून सुरक्षित पोहोचवलं। सुमती पूर्ण बेशुद्ध होती। गावकरी तिथं धावत आले आणि तिला बाहेर काढले।